श्रवण भक्तीतून काय होतो, जे काय आपण श्रवण करतो ते आपल्या कानी जे पेरिले, डोळ्यात ते उगवले, व्यापक भरले परब्रह्म ते. म्हणजे आपण जे काय कानाने जे काय आपण ऐकतो ते आपल्या अंतःकरणामध्ये जातो आणि अंतःकरणामध्ये गेल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध होतो. जे काय संतांचे शब्द आहेत, संतांचे श्लोक आहेत, ओव्या आहेत, संतांचं भजन आहे, संतांचा हरिपाठ आहे, हे सगळं ग्रंथ जे आहे या ग्रंथामध्ये प्रत्येक शब्दामध्ये ते परब्रह्म भरलेलं आहे. कारण कोणी लिहिलेलं आहे, ते संतांनी लिहिलेलं आहे. शांत झाले, जे शांत झाले आणि शांतीला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या अंतःकरणातून जो भाव तयार झाला, त्या भावाच्या माध्यमातून, त्या भावाच्या द्वारे प्रत्येक संताने आपल्या मतीतून जो काय अर्थ त्यांनी भगवंताशी एकरूप होऊन जो काय अर्थ, जे काय ओव्या त्यांनी लिहिल्या आणि त्या ओव्यांचं निरूपण आपण ऐकलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आपल्या अंतःकरणावर आलेली कित्येक जन्माची मलिनता आहे आणि ते मळ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला निरूपण करणार नाही. म्हणून मलिनता घालवण्यासाठी संतांचं निरूपणच ऐकायला लागेल, साधना करावी लागेल, वैराग्य धारण करावं लागेल, विवेक निर्माण व्हावं लागेल. या सगळ्या गोष्टी एका वेळेला ज्या वेळेला साध्य होतील त्यावेळेला आपल्याला ज्ञानेश्वरी कळेल. तरी मी आपल्याला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर ज्ञानेश्वरी अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग. याचं नावच राजविद्या आहे आणि हे गुह्य ज्ञान आहे. आणि ओवी क्रमांक, श्लोक क्रमांक 11 आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं विभाम जानन्तो मम भूत महेश्वरम. यातील ओवी क्रमांक, या श्लोकातील ओवी क्रमांक आपली चालू आहे 154. बघा काय सांगतात ज्ञानोबा. तैसे विकारले हे स्थूळ, जाणीतले या मी जाणव तसे केवळ, काही फेन पिता जळ सेविले होय. तैसे विकारले हे स्थूळ, जाणीतले या मी जाणव तसे केवळ, काय फेन पिता जळ सेविले होय. ज्ञानोबा आपल्याला सांगतात तैसे विकारले हे स्थूळ. बघा, जे स्थूळ आहे, जे स्थूळ असेल त्याच्याकडे संपूर्ण विकार असतात. जेवढं जड आहे त्या जडाकडे काय आहे तर विकार आहेत, म्हणून तो जड आहे. जर ह्या जडामधलं विकार गेले आणि जर चैतन्य निर्माण झालं तर भगवत स्वरूपाकडे जातं. म्हणून जे तैसे विकारले हे स्थूल, विकार स्थूलाकडे विकार आहेत, त्या चैतन्याकडे विकार अजिबात नाही बरं का. म्हणजे जेवढं स्थूल आहे त्या स्थूलाकडे विकार भरलेले आहेत. आणि हे विकारच काय करतात, माणसाला जेवढे विकार आहेत माणसाकडे, अंतःकरणामध्ये, मनाकडे, शरीराकडे, तेवढे माणूस देहबुद्धीने भरलेला आहे. जेवढी देहबुद्धी आहे ती देहबुद्धीच काय करते, माणसाला त्या भगवंतापर्यंत जाऊन देत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे तर प्रत्येकाने आपण जी पूजा अर्चा करतो ती पूजा अर्चा करा. कारण इथे तुकाराम महाराज सांगतात, अवघेची ब्रह्मरूप प्रतिमा देव तो कैसा नव्हे. सगळंच ब्रह्म आहे हो जगामध्ये, जे दिसतं ते सगळंच ब्रह्म आहे. मग प्रतिमा देव कसा नाही? प्रतिमा पण देव आहे हो. कारण जगातला प्रत्येक घटक त्या परमेश्वराच्या तत्वावर निर्माण झालेला आहे. मी तुम्हाला काल सांगितलं, अनंत ब्रह्मांडा खालू ते असे अनेक ब्रह्मांड आहेत या भूमीवर. या ब्रह्मांड असे अनेक ब्रह्मांड आहेत या आकाशामध्ये. एकच ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांडा खालू ते, अनंत ब्रह्मांडा वरू ते.
तेने विन कुटीरीचा ठाव नाही. मग सगळं जर ब्रह्मच आहे, सगळंच ब्रह्म आहे काय, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे. प्रतिमेमध्ये पण देव आहे, पण प्रतिमाच देव नाही, प्रतिमेमध्ये देव आहे. कारण प्रतिमेमध्ये चैतन्य आहे, प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे. चैतन्याशिवाय कोणतीही वस्तू निर्माण झालेली नाही जगामध्ये. प्रत्येक ठिकाणी चैतन्य आहे. आणि चैतन्य म्हणजेच ईश्वराची ओळख देण्यासाठी आपल्याला भगवंताने जे चैतन्य निर्माण केले आहे ते चैतन्य म्हणजेच परमात्मा आहे. आणि त्या चैतन्यरूपी परमात्म्याकडे जाण्यासाठी आपल्याला जे काही पूजा अर्चा सांगितलेल्या आहेत त्या सर्व प्रकारच्या मूर्तीची पूजा, प्रतिमेची पूजा सगळी करा, पण त्या करता करता आपला भाव निर्माण व्हायला पाहिजे. काय निर्माण व्हायला पाहिजे, प्रत्येक मूर्तीमध्ये भगवंत जरी आपल्याला दिसला नाही तरी आपल्या अंतःकरणामध्ये त्या मूर्तीचा भाव निर्माण होणं महत्त्वाचं आहे. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. बघा सगळे संत माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेहीन पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी गोविले, जागृती स्वप्न सुसुप्ती नाटवे, झाले रूप आनंद साठवे. कोणाचा अभंग आहे, ज्ञानोबारायांचा. आणि ज्ञानोबारांनी काय केलेले आहे, तर ज्ञानोबारांनी पंढरपूरला जाऊन काय केलेले आहे, तर ही संपूर्ण जे काही लोक जातात पंढरपूरला ते कशासाठी जातात, तर प्रत्यक्ष तुकाराम महाराज, ज्ञानोबाराया सर्व संत विठोबाच्या दर्शनाला गेले, त्या मूर्तीच्या दर्शनाला गेले. मूर्तीमध्ये पण देव आहे, मूर्तीमध्ये देव, मूर्तीच देव नाही, अशा अनेक मूर्ती आहेत. का मूर्तीमध्ये का देव आहे, कारण तिची स्थापना करतात ते ब्राह्मण येतात आणि काय करतात, त्याच्यामध्ये त्या मंत्रांच्याद्वारे त्या मूर्तीमध्ये काय करतात, तर ते चैतन्य भरतात त्याच्यामध्ये. आणि एकदा काय चैतन्य भरलं त्याच्यामध्ये त्या मंत्रांच्याद्वारे, तर ती देवाची पूजा होते तिथे. आणि म्हणून ते चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण आहे, भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन सांगतो की प्रत्येक मूर्तीमध्ये तो परमात्मा भरलेला आहे, पण ते दिसण्यासाठी आपला भाव निर्माण व्हायला पाहिजे. आणि भाव निर्माण होण्यासाठी गुरुला शरण गेल्याशिवाय भाव निर्माण होत नाही. अशी आपण कितीही पूजा केली तरी आपल्याला केलेल्या पूजेचा अभिमान येतो प्रत्येक माणसाला. मी एवढी पूजा केली, मी एवढ्या रकमेचा हार घातला देवाला, सोन्याचा हार घातला, चांदीचा हार घातला, अनेक प्रकारचे माणसाला अभिमान आढळतात. आणि त्या ट्रस्टीला एवढे रुपये दान केले, करोड रुपये दान केले, अशा माणसाला प्रत्येकाला अभिमान येतो. आणि म्हणून गुरुला शरण गेल्याशिवाय खऱ्या भक्तीची सुरुवात होत नाही. म्हणून गुरु करायलाच पाहिजे प्रत्येकाने. तैसा विकार रे स्थूळ जाणतलेयानी जाणवत असे केवल, त्याचप्रमाणे विस्तार पावलेलं जग जाणल्याचे निर्दोष असं मला जाणता येईल का. मग एखाद्याच्या अंतःकरणामध्ये ते विकार आहेत. बघा प्रतिमेमध्ये, मूर्तीमध्ये दोष नाहीये. दोष कुठे आहेत, दोष आपल्या ठिकाणी. हो, तुकाराम महाराजला दोष दिसले का दिसले नाही. तुकाराम महाराज काय म्हटले, अवघेची ब्रह्मरूप रीता नाही ठाव, मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे. बघा तुकाराम महाराज सांगतात, अवघेची ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. नाही भाव तया सांगावे ते किती, आपल्याला मती पाखंडिया. जया भावे संत बोलिले वचन, नाही अनुमोदन शाब्दिकांशी. तुका म्हणे संती भाव केला बळी, न करता खडी दूषिता देव. तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराजला मूर्तीमध्ये देव दिसला का, तुकाराम महाराजला अंतःकरण शुद्ध होतं. आणि शुद्ध अंतःकरण ज्या वेळेला होतो त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी देव आहे. लक्षात घ्या, मूर्तीतच नाही, प्रत्येक ठिकाणी जळीस्थळी काष्टी हृदय पाशाने. पण तो अंतःकरण शुद्ध होण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जावं लागेल. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, हो, फुकट गेला.
म्हणून प्रत्येकाने गुरुला शरण जा. देव पण देवांचे देव पण गुरूंना शरण गेले. सर्व संत गुरूंना शरण गेले आणि गुरुच्या प्रती भाव ठेवला. गुरु प्रती ठेविता भाव आपोआप भेटे देव. बघा, आपोआप देव भेटतो का? आपला भाव जर आपण स्वतःहून करायला गेलो देवाची पूजा, तर प्रत्येकाला अहंकार येतो. प्रत्येक माणसाला अहंकार येतो त्या पूजेचा. आणि अहंकाराला घालवण्याचं एकमेव साधन म्हणजे श्रीगुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये, श्रीगुरूंनी दिलेल्या उपासनेमध्ये, श्रीगुरूंनी दिलेल्या ध्यानामध्ये एकरूप होता आपला अंतःकरण, जो मलिनता आहे अंतःकरणावर आलेली, ती मलिनता आपली निघून जाते. आणि एकदा का मलिनता निघून गेली आपल्या अंतःकरणातली, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी, मूर्तीमध्येच नाही प्रत्येक ठिकाणी देव दिसतो आपल्याला. आणि तो भावच आपल्याला काय करतो? परमात्मा परम येतो. भावच, बरं का, भावच पाहिजे. प्रत्येक गोष्टीला भाव पाहिजे. बघा, मुलाकडे भाव पाहिजे. आईने जन्म दिला तर मुलाकडे भाव आईचा पाहिजे हो. प्रत्येक ठिकाणी भाव आहे. भाऊ आणि बहीण असले तर भाऊ बहिणीचा भाव पाहिजे. द्वैतात पण तीच गोष्ट आहे. भावाशिवाय भावे विना देव न कळे निसंदेह. लिहिलं की नाही? हरिपाठामध्ये लिहिलंय की नाही ज्ञानोबरांनी? भावे विना देव न कळे निसंदेह. आणि पुढची ओवी काय सांगतात? गुरु विना अनुभव कैसा कळे. स्पष्ट लिहून ठेवलं ज्ञानोबरांनी. आपल्याला काय मेहनत करायची गरज आहे का? संतांनी लिहून ठेवलंय. आपल्या मेहनतीला झिरो किंमत आहे. फक्त आपण संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय अनुभव येणार नाही आणि भावाशिवाय देव कळणार नाही. आणि म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आपुल्या भावे देवाशी पूजावे. बघा, म्हणजे आपला भाव तसा असेल, आपल्या अंतःकरणामध्ये भाव असेल तरच देवाची पूजा होते, बरं का. ना आपल्या अंतःकरणामध्ये संसाराचाच भाव असेल, विषयांचाच भाव असेल, तर देवाची पूजा होणार नाही. म्हणजे आपलं अंतःकरण मलिन आहे. प्रत्येकाचं अंतःकरण मलिन आहे. तसे विकारले हे स्थूळ जाणीत लिया मी जाणव तसे केवळ. म्हणजे आपलं अंतःकरण विकारलेलं आहे. आणि विकारांनी आपल्याला भिकारी केलाय. का आपल्याला भिकारी का केलाय? तर आपल्याकडनं जसं देवाची पूजा व्हायला पाहिजे तशी होत नाही. बरं, ती मूर्ती असेल, प्रतिमा असेल, तर त्याच्या ठिकाणी पण आपल्याला भाव धरता यायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा भरलेला आहे. आणि म्हणून सांगता अर्जुना, मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परी प्राण्याचे दैव कैसे माते न देखती. काय सांगतात? भगवंत सांगतो अर्जुनाला कुरुक्षेत्रावर, मी नसे ऐसा कवन ठाऊ असे. मी नाही अशी जागाच नाही अर्जुना. बघा काय लिहिलंय? मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परी प्राण्याचे दैव कैसे माते न देखती. म्हणजे काय? प्राणी निदैवी आहे, मलाच बघत नाही. मी नाही अशी जागाच नाही अर्जुना. आणि म्हणून बघा, विश्वरूप दर्शन दाखवलं ज्यावेळेला अर्जुनाला, तेव्हा अर्जुनाने प्रयत्न केला, बघूया इकडे देव नसेल, तिकडे देव नसेल. जिकडे बघतो तिकडे देव. विचार करा तुम्ही, जिथे बघतो तिथे देव आहे. विचार करा. मागे बघितला, पुढे बघितला, वरती बघितला, खाली बघितला, सगळीकडे देव त्याला दिसायला लागला. का? भाव तयार झाला. विश्वरूप दर्शन दाखवलं भगवंताने. म्हणजे सगळीकडे तो भरलेला आहे. अर्जुनालाच नाही बरं का. अर्जुनासाठी विश्वरूप दर्शन दाखवलं नाही, आपल्यासाठीच दाखवलेलं आहे. सगळीकडे परमात्मा भरलेला आपल्याला दिसला पाहिजे, पण आपल्याला दिसत नाही. का? आपला अंतःकरण मलिन आहे. आणि ही मलिनता घालवण्यासाठी प्रत्येकाने लक्षात घ्या, अंतःकरणावरती आलेलं मळ विक्षेप आवरण घालवण्यासाठी गुरुला शरण जायचा असतो. नुसताच गुरु केला आपण आणि आपल्याकडे घाण तशीच आहे, मला सांगा काय फायदा होईल का? काही फायदा होणार नाही बरं का. कारण आपला भाव निर्माण होणार नाही. आणि भावच आपला देव आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणीचा भावच देव आहे. आणि त्या भावासाठीच आपल्याला गुरुला शरण जायचं.
तो भावच निर्माण झालेला नाही तर गुरुला शरण जाण्यात काही मजाच नाही हो. आणि तो भाव कशातून आपला जातो तर हरिनामातून. हरिनाम काय आहे? हे नामाकडे एक शक्ती येते, नामाकडे एक स्वतंत्र शक्ती आहे. आणि ते नाम कुठे आहे? आपल्याच ठिकाणी आहे, आपल्या नाभीच्या ठिकाणी नाम येते. आणि तो एकदा प्रगट झाला की आपला भाव आपोआप निर्माण होतो. म्हणून गुरुला शरण जाऊन अर्जुनाला पण सांगितलं नाही का 4थ्या अध्यायामध्ये, ते ज्ञान पायगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताय भजावे. भगवंत सांगतो संतांची सेवा कर तरच तुला सगळीकडे देव दिसेल. संतांची सेवा केली तरच आपल्याला हे सगळं मिळेल. अजून पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की संत रामदास म्हणतात सगुणाचे न्याधारे निर्गुण पावी जे निर्धारे आणि सारा सारे विचारे संत संगे. काय सांगितलंय? संतांच्या संगतीमध्ये सार काय असार काय, सगुण काय निर्गुण काय हे आपल्याला कळतं. पण संतांची संगत झाली तर सगुणाचे न्याधारे निर्गुण पावी जे निर्धारे सारा सारे विचारे संत संग. सार काय असार काय हे आपल्याला कधी कळतं? संतांची संगत केली तर. जर संतांची संगतच नसेल तर आपल्याला काही कळणार नाही. आणि संताकडेच देव आहे, संतच आपल्याला देवाची ओळख करून देतात. त्याचप्रमाणे हे विस्तार पावलेले जग जाणल्याने निर्दोष अशा मला जाणता येईल का. बघा, हे संपूर्ण जग काय आहे तर विकारलेलं आहे. संपूर्ण जगामध्ये हे विकार भरलेले आहेत, विषय भरलेले आहेत. आणि या जगाकडे आपण बघितलं तर मला जाणता येणार नाही. म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध कर पहिल्यांदा. आता त्यांनी सांगितलंय फेस प्याल्याने पाणी प्याल्याप्रमाणे होते का. आपण एकदम फेसच, एखाद्या पाण्यावर फेस आलेत बघा, फेसांचा असा गठ्ठा आलेला असतो. नदीच्या किनाऱ्याला गेलो आपण आणि आपण ते फेस घेतले आणि आपण प्यायला सुरुवात केली. आपली तहान भागेल का? नाही भागणार ना आपली तहान. मग आपली तहान भागायची असेल तर काय करायला पाहिजे? आपल्याला पाणीच प्यायला पाहिजे हो. काय प्यायला पाहिजे? पाणीच प्यायला पाहिजे. पाणी पिल्यानेच आपली तहान भागणार आहे, फेसाने तहान भागणार नाही. तसं मूर्तीची पूजा करू नका असं सांगितलं नाही बरं का. मूर्ती पूजा करा पण मूर्तीतच देव नाही, मूर्तीच देव नाही, मूर्तीमध्ये देव आहे. काय? मूर्तीमध्ये देव आहे. आणि आपला भाव त्या मूर्तीवर बघा ना. ते आपली मीराबाईने काय केलंय? मीराबाईच्याकडे त्यांच्या वडिलांनी मूर्ती आणून ठेवली होती आणि त्या मूर्तीवरतीच भाव तिने ठेवला. गोविंद गोविंद म्हणा लागली आहे छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवत आहे बघा. कायाच तिची गोविंदमय होऊन गेली. गोविंद 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 म्हणता म्हणता तुकोबाऱ्या विठ्ठल 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 म्हणता म्हणता त्याची कायाच विठ्ठलमय झाली. तसा मूर्तीवरती भाव आपल्याला ठेवण्यासाठी गुरुलाच शरण जावं लागेल. मूर्तीपूजा ही पहिली पूजा आहे. कारण माणूस जो काही जन्माला आलेला आहे तो 50% पाप आणि 50% पुण्य घेऊन आलेला आहे. त्यांना डायरेक्ट त्या भगवंताकडे जाण्याचा मार्ग मिळणार नाही. आणि म्हणून जे काय करून ठेवलेलं संतांनी, मूर्त्यांची पूजा करा, ज्याची जशी भाव असेल तसं पूजा करा. कोणी बजरंगबलीवर श्रद्धा ठेवतो, तर कोणी शंकरावर ठेवतो, कोणी देवीवर ठेवतो. प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा भरलेला आहे. पण आपल्याला आपला भाव तसा तयार होण्यासाठी गुरुला शरण जावं लागेल. आणि गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्याला त्याचं ज्ञान होणार नाही. फेस प्याल्याने पाणी प्याल्याप्रमाणे होते का मला सांगा. आपण जर फेस पिला पाण्याचा तर तहान भागेल का आपली? नाही भागणार. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय की मूर्तीची पूजा करता करता, म्हणजे सांगायचं काय त्यांना की मूर्तीची पूजा करता करता मूर्तीमध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. मी काय बोललो तुम्हाला? मूर्ती म्हणजे देव नाही. मूर्तीत देव आहे पण मूर्ती म्हणजे देव नाही. मग मूर्तीतलं जे चैतन्य आहे ते चैतन्य आपल्यामध्ये आहे.
ते चैतन्य कुठे आहे? प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. मग मूर्तीतलं चैतन्य आपल्यामध्ये आलं की आपल्याला मूर्तीमध्ये पण देव दिसायला लागतो. ही संतांची मेक आहे बरं का, ही ज्ञानबाची मेक आहे. आणि अशा भावनेने आपण जर येणे येणे भावे मज पूजिती, बघा अशा भावने आपण जर त्याची पूजा केली तर त्या मूर्तीमध्ये पण परमात्मा आपल्याला दिसेलच 100%. म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानुनी संभ्रमे, मग येतीचे जे जन्म करणे ते मजची म्हणते. म्हणून माया मोहित मनोवृत्तीने संसारातच मी आहे असे भ्रमाने मला मानतात. काय सांगतात? मी आता तुम्हाला सांगितलं की मायेने माणूस मोहून गेलेला आहे. माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. बघा, माया दिसे ब्रह्म न दिसे. माया दिसतो, ब्रह्म दिसत नाही. कारण ब्रह्म कसा आहे तर ब्रह्म चैतन्य स्वरूपामध्ये आहे, ब्रह्मनाद स्वरूपामध्ये आहे, ब्रह्म प्रकाश स्वरूपामध्ये आहे, ब्रह्म चैतन्य स्वरूपामध्ये आहे. मग आपल्याला दिसेल का? चैतन्य दिसत नाही, पण ते सगळीकडे आहे. जाणवतो, जाणण्याची वस्तू आहे. म्हणून देव पाहावायची गेलो आणि देव सोडून ठेवलं म्हणजे काय? त्या पांडुरंग परमात्म्याकडं असलेलं चैतन्य तुकोबारांच्या भक्तीनं त्यांच्या रोमारोमामध्ये प्रकाशित झालं. आणि म्हणून विठ्ठल 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 सगळीकडे विठ्ठल विठ्ठल त्यांना दिसायला लागलं. आणि त्यांचा भाव विठ्ठलमय झाला, तुकोबारांचा भाव विठ्ठलमय झाला. का? संपूर्ण उठताना, बसताना, झोपताना, खाताना, पिताना त्यांनी विठ्ठलाचंच नाव घेतलं. आणि म्हणून त्यांचं अंतःकरण विठ्ठलमय झालं. म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हे चिनी मानुनी संभ्रमे. म्हणजे मन कसं आहे तर मोहाने म्हणजे त्या मायेने काय केलंय? व्यापून धरलेलं आहे. मायेनं काय केलंय? मनाचा ताबा घेतलेला आहे. प्रत्येकाच्या मनाचा ताबा मायेने घेतलेला आहे. आणि म्हणून माणसाला त्या परमात्म तत्वापर्यंत जाता येत नाही. कारण माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. हो, सगळं काय करतं ते मायाच करतो, ब्रह्म काही करत नाही. मी तुम्हाला याच्यावर बऱ्याच वेळा विवरण दिलं की ही लाईट आहे आपली. ह्या लाईटमध्ये असणारी जी विद्युत शक्ती ती सर्व काहीच करत नाही, फक्त ती सप्लाय द्यायचं काम करतो. पण बाकी बघायला गेलं तर ते AC मध्ये सोडलं तर थंड हवा देतो. तीच शक्ती फॅनमध्ये गेली तर गोल गोल फिरून आपल्याला हवा देते. हीटरमध्ये दिली तर आपल्याला गरम हवा येतो. मोठ्या मोठ्या मशिनरी चालवतो. बघा, फक्त शक्ती द्यायचं काम करतो. पण बाकी जेवढी अवजारे जेवढी आहेत तेवढी सगळं कामं करत असतात. तसं प्रत्येक जीवामध्ये ती माया काय करते? मायेला शक्ती देणारी शक्ती मायेकडे जी शक्ती आहे ती शक्तीच परब्रह्म आहे. पण माया सगळं करते, ती शक्ती काय करते? काहीच करत नाही. तसं माया सर्व करी ब्रह्म काहीच न करे. म्हणून माया मोहित मनोवृत्तीने संसारातच मी आहे असे भ्रमाने मानतात. बघा, म्हणजे आपण सर्व मायेवर आहोत, म्हणजे देहबुद्धीवर आहोत. म्हणून आपल्याला काय वाटतं? आपली मनोवृत्ती संसारातच राहते, म्हणजे या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये अडकते. संसार म्हणजे काय? जन्माला येणं, मरणं, जन्माला येणं आणि मरणं, ह्या चक्रामध्ये प्रत्येक माणूस अडकलेला आहे. कारण मायेने काय केलंय? मायेनेच घाला घातलाय प्रत्येकाच्या मनावर. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मायाच काय करते? मायाच मलिनता आणते. आणि म्हणून श्रीगुरूंना शरण गेल्यानंतर श्रीगुरूंच्या दिलेल्या नामातून आपला अंतःकरण शुद्ध होतो. कारण नाम कसा आहे तर नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. म्हणजे नाम कसं आहे तर नौका रूपीने आहे. आणि त्या नौकेमध्ये आपण बसलो, त्या जहाजामध्ये आपण बसलो तर आपल्याला इहलोकातून परलोकात जाता येतो. आणि आपल्याला मायेचा अजिबात आपल्यावर प्रभाव पडत नाही, जर आपल्याकडं नाम असेल तर, आपल्याकडं भजन असेल तर. म्हणून प्रत्येकाने भजनानंदामध्ये जाऊन संतांनी हे सगळे अभंग लिहिले आहेत. सगळे ग्रंथ संतांनी भजनानंदामध्ये जाऊन लिहिले आहेत.
आणि आपल्याकडे ते भजनच नसेल तर आपल्याला माया मोहित करणारच आहे 100%. मोहिले म्हणून मोहिलेनी मनोधर्मे, मनाचा धर्मच आहे ती मोहून जाणे. पण तेच मन जर भगवंताच्या नामामध्ये गेले, भगवंताच्या नामाशी एकरूप झालं, मन हे राम झाले, मन हे राम झाले. जैसे प्रवृत्ती ग्रासोने निवृत्ती पदासे आले. बघा, त्या मनानेच जर नामाचा आधार घेतला, त्या मनानेच जर संतांच्या चरणाचा आधार घेतला, तर ते मनच रामरूप होऊन जातो. मनच रामाचं भजन करतो आणि मनाने रामाचं भजन केला की माया काहीही करू शकत नाही माणसाला. पण भजनच माणसाला काय करतो? भजनच भगवंतापर्यंत भजनच भगवंतापर्यंत पोचवतो. आणि एक भजन नसेल म्हणून प्रत्येक जेवढे संत आले या भूतलावर, त्या संतांनी आश्रय घेतला, फक्त श्री गुरूंचा आश्रय घेतला. आणि म्हणून प्रत्येकाने गुरु करा, गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणून मोहिलेने मनोधर्मे हेची मी मानुनी संभ्रमे. मग येथींची जी जन्म करणे ती मदची म्हणती. म्हणून माया मोहित मनोवृत्तीने संसारातच मी आहे असं भ्रमाने मला समजतात. बघा, का तर मायेने त्यांना मोहित करून टाकलंय. म्हणून अंतःकरण तुमचं अशुद्ध असेल तर त्या मूर्तीत भगवंत दिसणार नाही. मी तुम्हाला तेच म्हटलं. आता प्रत्येक संतांनी हेच केलं की त्यांची वृत्ती जी आहे ना, ती वृत्ती काय झाली? भगवदाकार वृत्ती झाली त्यांची. प्रत्येक संताची वृत्ती भगवदाकार झाली. आणि म्हणून त्यांना प्रत्येक मूर्तीमध्ये, प्रत्येक ठिकाणी त्यांना भगवंत दिसायला लागला. तशी आपली वृत्ती जर शांत झाली आणि आपली वृत्ती भगवदाकार झाली, भजन करता करता त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर आपली वृत्तीच काय करते? वृत्ती व्हाव्या, निवृत्ती सद्गुरू पाहिजे. हो, वृत्तीतून निवृत्त होत नाही माणूस. कितीही आपण भजन केलं, कुठेही आपण जाऊन पूजा केली, तर जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत हे ज्ञान कळणार नाही. कारण प्रत्यक्ष, मी तुम्हाला मागच्या निरूपणात सांगितलं, प्रत्यक्ष राम आला त्यांनी पण गुरु केला. प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आला, तो पण संदीपानांना शरण गेला. तसा आपण गुरुला शरण जात नाही तोपर्यंत. मग जेथीच जी आहे जन्मकर्मे ती आहे मदची म्हणते. मग जन्म मरणादी सर्व स्थिती मलाही आहे असे समजतात. कारण ते देहवृत्तीवर आहेत ना. प्रत्येक माणूसा काय आहे? देहधर्मावर आहे. आणि मला पण तसंच समजतात, माणसासारखं समजतात. मी माणूस आहे का मला सांगा? म्हणजे माणसाच्या शरीराला जे धर्म आहेत ते मला लावतात. हा आक्षेप आहे कोणाचा? हा आपल्या ज्ञानोबारांनी आक्षेप घेतलेला आहे की प्रत्येक माणूस काय करतो? देवाला आपल्यासारखा समजतो. देव जेवतो, देव झोपतो, देव खातो, देव पितो. असं त्याला काय केलं? शरीराचं धर्म लावल्यात. आणि ते शरीराचं धर्म लावू नये भगवंताला. म्हणून शरीराला, मनाला भगवंताने काय दिलेलं आहे? नामस्मरण दिलेलं आहे. नामस्मरणे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर. नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासते. बघा, मोठे मोठे दुःखाचे डोंगर असतील ते पण नामस्मरणातून त्याचा नाश होतो. म्हणून प्रत्येकाने काय करा? गुरुला शरण गेल्याशिवाय मूर्ती देव नाही, पण मूर्तीत देव आहे. हा हे तुमच्या लक्षात येईल कधी गुरु केला तर. अन्यथा आपण अशी कितीही भक्ती केली तर त्या मूर्तीलाच आपण देव समजणार. कारण मी तुम्हाला ओवी सांगितली, अर्जुना मी नसे ऐशे कवन ठाऊ असे, परिप्राणियाचे देव कसे मातेने देखते. मी सगळीकडे भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला भगवंत. मग त्या मूर्तीत पण तोच आहे. किंवा तुकोबाराय काय सांगतात? तुकाराम महाराज सांगतात की अवघेची ब्रह्मरूप मग प्रतिमा तो देव कायसा नव्हे. या तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे आता जे काय मी निरूपण दिलं, झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी मी समर्पित करीत आहे.